आणि मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मुंबईतल्या गेटवे ऑफ इंडिया परिसरात आज शासकीय पुरस्कार सोहळ्यांचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित होते। यावेळी उदय सामंतांनी अजित पवारांकडे केलेल्या मागणीवरून शिंदे आणि अजितदादांमध्ये जुगलबंदी रंगल्याचं पाहायला मिळालं। दरवर्षी आपण 10 कोटी रुपये सीमा भागातल्या ग्रंथालयाला, सीमा भागातल्या मराठी माणसाच्या मंडळांना आणि तिथे शिवजयंती उत्सव असेल, तिथे गणपती उत्सव असेल, तिथे छत्रपती संभाजी महाराजांची जयंती असेल, असे उपक्रम सीमा भागामध्ये जे चालतात त्यांच्यासाठी आपण निधी उपलब्ध करून द्यायचो। मध्ये तो बंद झाला होता। त्याच्यानंतर पुन्हा एकदा मुख्यमंत्री धर्मादाय निधीतनं एकनाथ शिंदे साहेबांनी तर सुरू केला होता। मला असं वाटतं की त्याची बजेटमध्ये तरतूद होणं आवश्यक आहे, कारण ज्यावेळी आपण असं म्हणतो की अभिजात भाषेला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे, तर आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की सीमा भागातल्या मराठी माणसाच्या मागं आपण ठामपणानं उभं राहिलं पाहिजे। आणि तोच संकल्प मला असं वाटतं की कुसुमाग्रजांच्या जयंतीच्या निमित्तानं, मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं आपण सगळ्यांनी मिळून केला पाहिजे। मगाशी उदयजी बोलत असताना त्यांनी काही आर्थिक बाबतीमध्ये थोडासा उल्लेख केला। मी एकनाथराव शिंदे साहेबांच्या साक्षीनं सांगतो अर्थमंत्री या नात्याने की उदयजी काळजी करू नका, जरी काही अर्थसंकल्पाच्या निमित्तानं तुम्हाला काही कमी वाटलं तर आपली पहिली पुरवणी असते, दुसरी पुरवणी असते। मी जास्त करून अर्थसंकल्पातच काही कमी पडू देणार नाही, अशा प्रकारची ग्वाही देखील मी आपल्याला सगळ्यांना या निमित्तानं देतो। उदय सामंत यांचंही मनापासून अभिनंदन करतो की फार दादा त्यांच्यावर बरोबर लक्ष ठेवा आणि दादांचं लक्ष असलं म्हणजे फोन केला पण बघा इतकं फास्ट काम आहे आमचं, करतो बघतो पाहतो आमच्याकडे नाही, लगेच सांगायचं, लगेच लिहायचं, लगेच फोन उचलायचा, लगेच फोन करायचं, आदेश द्यायचे, काम तमाम। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।